खडकवासला धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरण आता 100% भरलेलं आहे। धरणातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग थेट मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येतोय। वाढत्या विसर्गामुळे मुठा नदीपात्राची पाणी पातळी वाढली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। तर खडकवासला धरणातून आता मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। 100% खडकवासला धरण आता भरलेलं आहे। 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळेच आता नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना, गावांना प्रशासनानं आता अलर्ट राहण्याचा इशारा दिलाय। पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात जे आहे ते गेले काही दिवसापासून पाऊस पडत आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की आत्ता हा भिडे पूल जो आहे तो सध्या पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण खडकवासला धरण क्षेत्रातून जवळपास 27,000 क्युसेक्सनी पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडलेलं आहे आणि त्यामुळे हा नदीपात्राचा सगळा परिसर जो आहे तो दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सध्या महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून बंद करण्यात आलेली आहे। एकूणच मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळेही या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र आत्ता हा नदीचा दोन्ही बाजूचा परिसर जो आहे तो दुथडी ही नदी भरून वाहत आहे। एकूणच हा नदीपात्राचा डेक्कन परिसर आहे। डेक्कन परिसरातील हा भिडे पूल जो आहे तो प्रत्येक वर्षी खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे बंद करण्यात येतो। ही वाहतूक जी आहे ती सध्या बंद करण्यात आल्यामुळं काही वाहनं जी आहेत ती या नदीपात्रातील परिसरात अडकली होती, ती वाहनं बंद करण्यात आलेली आहेत आणि वाहनांचा रस्ताही सध्या बंद करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी जी प्रशासनाकडून काळजी घेण्यात यावी ती काळजी जी आहे ती सध्या घेण्यात येते।